माझ्या भूमिकेचं नाव आहे वंदना. तिला प्रेमाने सगळे वंदी म्हणतात. ती खेळाडू आहे. ती गाण्यामध्ये आपल्याला डान्स करताना पण दिसते. गोड गोंडस आणि सगळ्यांना आवडेल, हवी हवीशी वाटेल अशी ती आहे. आता 27 जूनला चित्रपट बघितल्यानंतर ती कशी वाटली हे नक्की सांगा तुम्ही. आणि ती सजनावर जीवापाड प्रेम करणारी अशी आहे. आणि ती काय जी सुंदर दिसते ते त्याच्या मागं किती क्रिएटिव्ह काम आहे. आणि तिने जे कॉस्ट्यूम वगैरे घातलेले आहेत तर ते पण तुम्हाला समजत असेल की काय किती ते कलरफुल आणि त्याच्यावर किती काम केलं गेलेलं आहे. तर ते सगळं भाऊंचा आणि संपूर्ण टीमचं क्रेडिट आहे. वंदी जी दिसते एवढी सुंदर चित्रपटामध्ये आणि राजेश्वरी ताईंच्या आवाजाने ती गाण्यांमधनं तेवढ्या इनोसंट प्रकारे पोचलेली आहे. तर अशी ती आहे आणि चित्रपटामध्ये तुम्हाला बघताना खरंच ती आवडेल आणि तुमच्यातलीच एक ती आहे आणि असं तुम्हाला वाटेल. मी सजना चित्रपटमध्ये दिन्याची भूमिका करतोय. दिन्या हा एकतर्फी प्रेम करणारा आहे आणि मला वाटतं की प्रेम करणे इतकं सुंदर गोष्ट जगात कुठलीच नाही. आणि ती गोष्ट ती मला अनुभवायला भेटली. आणि जवळच्या काही गोष्टी होत्या आणि भाऊंच्या आयुष्यातल्या काही गोष्टी होत्या ते आल्या तिथं आणि ते जगायला भेटल्या. त्यामुळं ती गोष्ट जरा जास्त जवळची झाली आणि त्या कॅरेक्टरमध्ये जायला मला जरा थोडी मदत भेटली. अजून सांगायचं झालं तर अशा काही गोष्टी आहेत की प्रेम कसं करावं आणि प्रेम कसं मिळवावं हे तुम्हाला सजनामध्ये बघायला मिळेल. सजनामध्ये मी सजनाचं कॅरेक्टर करतोय. सजना हे असं आहे की एकदम प्रेमळ, सगळ्यांना आपलासा वाटणारा, परिस्थितीची जाणीव असणारा आणि ते म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन मोठं व्हायचं आहे असं स्वप्न बघणारा असा सजना आहे. आणि ते त्यामागं म्हणजे भाऊने आमच्यावर एवढं विश्वास टाकून एवढं संधी दिली आणि आम्ही त्याचा प्रयत्न केला आम्ही पुरेपूर की ते म्हणजे 100% देण्याचा. आता बघू प्रेक्षकांच्या हातात आहे कसं वाटतंय काय वाटतंय. तुम्ही गावातले आहात, न्यू आहात मूवीमध्ये, तर तुमची प्रोसेस कशी सुरू झाली आणि कुठून ते जुळत गेलं तुमचं आणि कसं तुमचं जुळलं आणि त्याच्यानंतर तुमचं ते कॅमेरावरती स्क्रीनिंग एकत्र बॉन्डिंग ते कसं कॅमेरावरती दिसलं आणि तुमचं पर्सनल बॉन्डिंग कसं आहे ते सांग. ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस आम्हाला भाऊने स्क्रिप्ट सांगितली. ते स्क्रिप्ट सांगितल्यावर आम्ही ते म्हणजे आपली स्वतःचीच आहे आणि भाऊच्या जवळचे आहे असं समजूनच आम्ही त्याच्यावर काम केलं. आणि आम्हाला ती स्क्रिप्ट वाचताना प्रत्येक वेळेस ते डोळ्यातनं पाणी यायचं त्या स्क्रिप्ट वाचल्यावर. मग हळूहळू आम्हाला त्यातल्या बारीक गोष्टी कळायला लागल्या आणि काय अडचण आली तर भाऊ सांगत होते. त्यामुळं आम्हाला कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व व्हायला जास्त वेळ नाही लागला आणि आम्ही ते जसं जसं कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व होत गेलो ना तसं आम्हालाच कळत ना की आम्ही नेमकं जगाय कसं लागलो. म्हणजे त्या कॅरेक्टरसारखंच आम्ही जगत होतो आणि त्यामुळं ते कळलंच नाही आम्हाला की आम्ही आता मी दिन्यासारखंच वागायलो आहे, ही सजनासारखंच वागायला आहे आणि ही वंदनासारखंच वागायली. आणि असंच झालं की वर्कशॉप चालू असताना हे हळूहळू भीती वाटत होती. पण पहिल्यांदा मोबाईलवर शूट करायचं, परत मॉक शूटला कॅमेरावर आलं, पण ते कळलंच नाही की बाबा पुढं कॅमेरा आहे. कारण ते आम्ही जगत होतो कॅरेक्टर. आम्हाला एवढंच माहिती होतं की आता माझा हा सीन आहे, मला हा सीन करायचा आहे आणि मला हा सीन जगून घ्यायचा आहे, एवढंच होतं. बाकीचं आम्हाला माहितीच नव्हतं की पुढं कॅमेरा आहे आणि आपल्याला सीन ही करायचं आहे म्हणून कॅमेऱ्यात बघून बोलायचं किंवा असं करायचं आहे. त्याच्यामुळं ते आम्हाला एवढं सोपं झालं ना कॅरेक्टरमध्ये असल्यामुळं. ते कॅमेऱ्याचे असे वाटलंच नाही कॅमेरा पुढं आम्ही हे करतोय ते करतोय म्हणून. चालेल.
ही गोष्ट भाऊंच्या खूप जवळची आहे. त्यांनी ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. तर त्यांनी लिहितानाच ती एवढी डीप जाऊन आणि एवढी आपली पर्सनल असल्यासारखं लिहिलं आणि त्या प्रत्येक डायलॉगमध्येच एवढी ताकद होती की नुसतं वाचलं तरी पण आम्ही त्या इमोशनमध्ये आणि आम्ही त्या सीनमध्ये जात होतो. आणि ते कॅरेक्टर समजायला फक्त ते नुसतं वाचलं तरी आम्हाला आमची भूमिका काय आहे बाबा हे समजलं. आणि भूमिका साकारताना भाऊंनी आणि सुहासदादा मुंडे जे आहेत आपल्या चित्रपटाचे गीतकार पण आहेत, त्यांनी आमचे वर्कशॉप घेतले आणि तिथं इतक्या चांगल्या प्रकारे आम्हाला आमची भूमिका समजली की आम्ही त्या भूमिकेमध्ये कधी गेलो हे आम्हाला पण समजलं नाही. म्हणजे आम्ही शूटवर असताना पण एकमेकांना असं आकाश, संभाजी असं नाही तर सजना, दिन्या ह्या नावानेच हाक मारायचं. आमच्या टीममधले पण सगळे आम्हाला आमच्या भूमिकेच्याच नावाने हाक मारायचे. म्हणजे त्या काळापुरतं आम्ही विसरून गेलो होतो की मी तृप्ती आहे म्हणून किंवा ही संभाजी आहे, ही आकाश आहे असं म्हणून विसरून गेलो होतो. तर एवढं ते कॅरेक्टर आम्ही जगलो. आणि एक अभिनेत्री म्हणून किंवा एक अभिनयामध्ये मला असं बाकीचे चित्रपट बघताना म्हणजे ह्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये यायच्या आधी असं बघताना वाटायचं की बाबा किती भारी असते ह्यांना, म्हणजे पोलिसाचा रोल जगायला भेटतंय, असं वेगवेगळं किती कॅरेक्टर करायला भेटते. तर ती गोष्ट मला भारी वाटायची. आत्ता सध्या त्या गोष्टीमध्ये मी आहे आणि इथून पुढं जी काही कॅरेक्टर भेटतील ती जगून काढायची आहेत याने आहे. आणि वंदीने भरपूर साऱ्या गोष्टी मला शिकवल्या आणि सगळीच प्रोसेस नवीन होती त्याच्यामुळं मजा आली हा चित्रपट करताना. कॅरेक्टरचं आमचं म्हणजे सजना हे एक असं कॅरेक्टर आहे की बाबा जे परिस्थिती नाही, गरीब परिस्थितीतला आहे असं. त्यामुळं एक आकाश म्हणून मला त्या गोष्टी जरा सोप्या पडल्या की कारण की माझी आणि सजनाची काही परिस्थिती वेगळी नाही जास्त अशा काय, पण काय गोष्टी त्याच्यासोबत अशा घडलेल्या आहेत त्या सजनासोबत की भरपूर वेगळ्या आहेत त्या मायापासनं किंवा माझ्या आयुष्यातल्या. त्याच्याकडनं सजनाकडनं मला काही गोष्टी शिकायला भेटल्या. काही गोष्टी म्हणजे मला असं वाटलं की नाही आकाशच्या पण आयुष्यात ह्या गोष्टी पाहिजे, आपण ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजे. म्हणजे कॅरेक्टरकडनं मला काय शिकायला मिळलं भरपूर काय आणि बऱ्याच गोष्टी काय अजून. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे नवीन आहेत, कलाकार नवीन आहेत, तर त्यांचा अभिनय कसा तुम्ही काढून घेतला. म्हणजे आधी नवीन असतात तर थोडं लाजतात किंवा कॅरेक्टर तेवढा बाहेर येत नाही, इम्प्रूव्ह होत नाही, तर तो कसा तुम्ही त्यांच्याकडून काढून घेतला, कसं त्यांना तो कॅरेक्टर जगायला लावला. सुरुवात कशी केली, ह्यांना ॲक्टर म्हणून इनच केलं नाही आणि ॲक्टर असं ट्रीट पण करत नव्हतो किंवा तुम्ही ॲक्टर आहे असं समजा पण मी केलं नाही. ह्या सिनेमाच्या प्रक्रियेमध्ये मी काय केलं, ह्यांना फक्त गोष्टीमध्ये इन करण्याचा प्रयत्न केला. काही दिवस गोष्टच समजावून सांगत होतो की ही गोष्ट काय आहे, हे पात्र काय आहे, वंदी कोण आहे, दिन्या कोण आहे, सजना कोण आहे आणि बाकीच्या पात्रांच्या बाबतीत हेच केलेलं आहे मी. मग मला ते जेव्हा ऐकून त्या गोष्टीमध्ये ते इन झाले आणि तसं ते खूप लवकर इन झाले कारण त्यांच्या पण जीवनामध्ये अशा खूप घटना घडल्या. वंदीच्या नाही, वंदीची जी रिक्वायरमेंट होती माझ्या फिल्ममध्ये खूप एकदम इनोसंट, तिला काही माहीत नाही अशा बाहेरची दुनिया आणि या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक काय भोगायला लागतं एका वेगळ्या कम्युनिटीतनं आल्यावर किंवा ह्या सगळ्या गोष्टी वंदीला माहीत नव्हत्या आणि तसं हिला पण माहीत नव्हत्या कारण ही शेतात राहणारी मुलगी होती, शेतकऱ्याची पोरगी. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींला तिला एवढा गंध नव्हता. त्यामुळे ती सिनेमात पण तेवढीच इनोसंट वाटते. सजना असा होता की सजनाला खूप त्याच्या लाईफला खूप वेगवेगळे आपण म्हणतो ना की लेयर्स आहेत. की तो एक प्रेमी पण आहे, त्याच्यासोबत त्याचं एक ज्या कम्युनिटीतून तो येतो त्यामुळे त्याला एक त्याचं सोशल वागणूक असते अशा लोकांना, तो त्या गोष्टींना पण फेस करतो, संघर्ष करतो. त्या संघर्षातनं तो शिकतो पण आणि त्याला त्याचं प्रेम पण मिळवायचं आहे, त्याला त्याच्या वस्तीवरच्या लोकांसाठी पण काहीतरी करायचं आहे. अशा खूप गोष्टी त्याच्या बाजूला लेअर असलेला कॅरेक्टर तो सिनेमातला होता आणि तो रिअल लाईफमध्ये पण तसा आहे. सो त्याच्यामुळं पहिल्यांदा मी ह्यांना ॲक्टर असं ट्रीट केलं नाही, तुम्हाला ॲक्टिंग करायचं आहे हे पण केलं नाही. त्यांना फक्त त्या गोष्टीचा
आपण ह्या गोष्टीचा भाग आहे इथंपर्यंत आणून सोडलं. आणि मग हळूहळू ती प्रक्रिया सुरू झाली. खूप दिवसानंतर लक्षात आलं की आता ते त्याचं कॅरेक्टर जगायला लागलं आहे त्याच्या रिअल लाईफमध्येच. मग तिथून पुढं मग ॲक्टिंगची प्रक्रिया सुरू झाली खरं. पण ॲक्टिंग असं झालंच नाही मला जेवढं समजते. तुम्हाला पण सिनेमा बघितल्यावरती लक्षात येईल की ॲक्टिंग असं नाही झालं आहे सिनेमात. मला खूप नॅचरल वाटेल प्रत्येक सीन डायलॉग. त्याचं कारण हे आहे की त्याची प्रोसेसच अशी आहे, सुरुवातच अशी झाली, ॲक्टिंग म्हणून झालीच नाही. ट्रेलर पाहिला आहे, त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून किंवा मधला सीन किंवा शेवटचा सीन आपण बघतो, काहीतरी असं वाटतं की लिंक लागते, आता कळते पुढचं काय, पण सडन एक चेंज येतं. तर तुम्ही काय सांगाल चित्रपटाबद्दल की कसा वेगळा आहे हा चित्रपट बाकी इतर चित्रपटांपेक्षा? ट्रेलरमध्ये शेवटच नाही. ट्रेलरमध्ये फक्त सुरुवात आणि मध्य आहे, त्याच्या अंदाजावरच लोक चर्चा करत आहेत. मला मजा वाटते आता, कारण त्यांचे जजमेंट पण तसेच चालू आहेत, कारण त्यांनी तेच बघितलं आहे ना आत्तापर्यंत. त्यांचे अंदाज पण तसेच चालू आहेत. त्यांनी ते एखाद्या पुस्तकाच्या मधली 2-3 पानं वाचून अख्खं पुस्तक कसं आहे म्हणून सांगितल्यावर जे होतं आहे ना, सेम तसं चालू आहे. आणि मी हे बघून मजा घेतो आहे, कारण मला माहीत आहे फिल्म काय आहे आणि मला पूर्ण पानं माहिती आहेत. आणि विशेष करून मी मुद्दाम शेवटची पानंच नाही टाकलीत, म्हणजे की हे पहिल्यांदा बोलतो आहे मी की ट्रेलरमध्ये शेवट नाही म्हणून. तर शेवट गुलदस्त्यात आहे, तो थिएटरमध्ये बघा. एवढंच सांगतो की खूप चांगला प्रेरणादायी मेसेज देणारा शेवट आहे. चित्रपट गुगलवर सर्च केला तरी तिथे असं येतं की म्युझिकल चित्रपट आहे किंवा म्युझिकल मूवी आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच. चित्रपट म्युझिकल आहे. चित्रपटात एकूण 8 गाणी आहेत आणि सुंदर अशा गायकांनी गाणी गायलेली आहेत. सोनू निगमजींनी गायलं आहे, आदर्श शिंदे, आनंद शिंदे, राजेश्वरी पवार, प्रियंका बर्वे, कडूबाई खरात अशा छान गायकांनी गाणी गायलेली आहेत. आणि BGM पण आहे भरपूर. सगळं लाईव्ह रेकॉर्ड केलेलं आहे आम्ही. सो म्युझिकल ट्रीट आहे लोकांसाठी. म्युझिकल आणि व्हिज्युअल दोन्ही गोष्टी खूप मस्त ट्रीट तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही हे ट्रीट जर अनुभवायची असेल तर थिएटरमध्येच अनुभवली पाहिजे, हे मी आग्रहाने सांगेन. नक्कीच. एवढे सगळे कलाकार एकत्र आलेत, संगीतकार एकत्र आलेत, इन्स्ट्रुमेंट एकत्र आलेत, तर त्यांच्यासोबत काम करताना कसा अनुभव होता, काय किस्से होते? एक किस्सा सांगाल जो आठवणीत राहिला? खूप किस्से आहेत तसे, पण एक सांगतो की सोनूजींना रेकॉर्ड करणं जरा दडपण होतं, कारण की एवढा मोठा गायक आणि लहानपणापासून त्यांची गाणी ऐकली आहेत. सो त्यांच्याकडनं गाणी रेकॉर्ड करून घेणं हे थोडंसं टास्कचं होतं. पण पहिल्या 15 मिनटातच त्यांनी इतकं रिलॅक्स केलं मला, आणि दोन्ही गाण्यांचं रेकॉर्डिंग फार सुरळीत आणि अगदी छान चिल वाईब्समध्ये पार पडलं. सो तो एक किस्सा लक्षात राहण्यासारखा आहे. ताई, तुझा कसा अनुभव होता? माझं स्वप्न होतं लहानपणीपासूनच की प्लेबॅक सिंगिंग करायचं आहे आणि त्या दिशेने चालतही होते. आणि सजना या चित्रपटासाठी मला 4 गाणी गायची संधी मिळाली. स्क्रॅचेस मी गात होते. ओमकार जेव्हा बनवत होता ती सरांकडून अप्रूव्ह केली जायची. सो अप्रूव्ह केल्यानंतर असं त्यांना आणि सगळ्याच टीमला वाटलं की वंदीचं जे कॅरेक्टर आहे त्याला माझा आवाज सूट होतो आहे. सो त्यामुळे मला ही संधी मिळाली की 2 सोनू निगम यांच्यासोबत गाणी या चित्रपटात मी गायली आहेत. 3रं गाणं आदर्श शिंदेंसोबत आणि 4थं ओमकार स्वरूपसोबत. तर आणि BGMमध्ये सुद्धा माझा आवाज आहे. सो ओव्हरऑलच मला वाटते माझा आवाज पूर्णपणे वंदी जे कॅरेक्टर आहे त्याला रिप्रेझेंट करतो आहे. तर याचा मला खूप आनंद आहे, कारण की तुम्ही बघताच आहात वंदी खूप गोड आहेच आणि सगळ्यांनीच तिघांनी सुंदर ॲक्टिंग केली आहे. आणि चित्रीकरण तुम्ही पाहिलं आहे, खूप रंगीत असं आहे आणि म्युझिकल ट्रीट आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्की थिएटर्समध्ये जाऊन पहा 27 जूनपासून आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 8 गाणी आहेत चित्रपटामध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक गाण्यामध्ये एक इमोशन आहे, एक भावना आहे. तर ते गोड एक कोणतं तरी गाणं होऊन जाऊ दे तुमचं.
साज सावरून सख्या झाल्या बाई गोळा, हिरव्या झाडाला बहर जणू तोळा तोळा. साज सावरून सख्या झाल्या बाई गोळा, हिरव्या झाडाला बहर जणू तोळा तोळा. तुझा माझा झुला सख्या गेला गगनाला, जीव घाबरा झाला सण साजरा झाला. तुझा माझा झुला सख्या गेला गगनाला, जीव घाबरा झाला सण साजरा झाला. तुझा माझा झुला सखे गेला गगनाला, जीव घाबरा झाला सण साजरा झाला. तुझा माझा झुला सखे गेला गगनाला, जीव घाबरा झाला सण साजरा झाला, सण साजरा झाला. खूप गोड, खूप छान. चित्रपट येतोय नवीन, त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला, कला रसिकांना माझी नम्र विनंती आहे, त्यांनी आजपर्यंत माझ्या चित्रांवर भरभरून प्रेम केलेलं आहे, माझ्या कलेवर भरभरून प्रेम केलेलं आहे. एवढ्या वर्षाचा सगळा माझा चित्रकलेतला, या कलाक्षेत्रातला सगळा माझा अनुभव, सगळा रस अर्क मी ह्या सिनेमात ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी 27 जूनला थिएटरमध्ये जाऊन, सहकुटुंब सहपरिवार थिएटरमध्ये जाऊन ह्या सिनेमाचा आनंद घ्यावा, ही माझी विनंती आहे. खूप खूप मजा आली तुमच्यासोबत बोलताना.